भाडेतत्वावर गाड्या घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 गुन्ह्यांचा उलगडा. बातमी नाशिक येथून. सविस्तर बातमी अशी की महाराष्ट्र पोलीस यांच्या गुन्हे शाखा अँटी युनिट क्रमांक 3 नाशिक शहर यांनी भाडेतत्वावर गाड्या घेऊन त्या परस्पर विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत महत्त्वाची कारवाई केली आहे. या कारवाईत 3 गुन्ह्यांचा उलगडा करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या अँटी युनिट 3 कडून शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस तपासानुसार फिर्यादी सूरज जितेंद्र उभा यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने त्यांच्याकडून भाडेतत्वावर घेतलेली महिंद्रा बोलेरो गाडी परस्पर विक्री करून त्यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान संशयित राहुल गजानन गावित नाशिक येथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तपासात आरोपीने भाडेतत्वावर गाड्या घेऊन त्या इतरांना विकण्याचे प्रकार केल्याचे समोर आले. त्याच्यावर यापूर्वीही चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणात दिंडोरी पोलीस ठाणे येथील गुन्हा तसेच उपनगर पोलीस ठाणे येथील गुन्हा असे एकूण 3 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे. या कारवाईत गुन्हे शाखा अँटी युनिट 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीकडून आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू असून पुढील कारवाई सातपूर पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे. नाशिक शहरात वाढत्या वाहन फसवणूक प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. वृत्तसंकलन जितू कानडे, नाशिक.